नमस्कार मित्रांनो, आज आपण पुण्याच्या आसपास एका खूप सुंदर आणि शांत ठिकाणी फिरायला आलेलो आहोत आणि ते म्हणजे कोंडेश्वर मंदिर. निसर्गाच्या अगदी कुशीत बसलेले हे मंदिर पाहिलं की मन अगदी प्रसन्न होतं. शहराच्या गोंगाटापासून थोडं दूर यायचं असेल, शांत वातावरण अनुभवायचं असेल आणि देवदर्शनासोबत निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर ही जागा नक्कीच भेट देण्यासारखी आहे. मंदिराकडे जाताना रस्त्याच्या दोन बाजूला दिसणारा हिरवागार निसर्ग आणि डोंगराची सुंदर व्ह्यू खूप मनमोहक वाटतात. विशेष पावसाळ्यात तर तिथलं वातावरण अजून सुंदर दिसतं. तिथे येताना रस्त्याच्या सुंदर व्ह्यूज पाहायला मिळतात. मध्येच एखादा धबधबा दिसला तर गाडी थांबवून तो क्षण कॅमेऱ्यात कैद करावासा वाटतो. आणि शेवट आपण पोहोचतो कोंडेश्वर मंदिराजवळ. मंदिर परिसरात आल्यानंतर सगळ्यात आधी जाणवतं ते म्हणजे इथली शांतता. आजूबाजूला हिरवळ डोंगर आणि थंडगार वातावरण, त्यामुळे काही वेळ इथे बसून राहायचं वाटतं. आता आपण मंदिरात जाऊन देवदर्शन घेऊया. मंदिराच्या वातावरणात खूपच प्रसन्न आहे. इथे आल्यानंतर मनाला एक वेगळीच शांतता मिळते. काही वेळ देवासमोर बसून प्रार्थना केली आणि नंतर मंदिराचा परिसर फिरून राहिला. मंदिराच्या आजूबाजूला निसर्ग हा या ठिकाणचा सगळ्यात मोठा आकर्षण आहे. पावसाळ्यात तर सगळीकडे हिरवळ दिसते आणि वातावरण एकदम फ्रेश वाटतं. मंदिराजवळ फिरताना तुम्हाला अनेक सुंदर स्पॉट पाहायला मिळतात. इथून दिसणारे डोंगर, झाड आणि ढगाच्या सुंदर नजारा कॅमेऱ्यात फक्त केल्याशिवाय राहतच नाही. आणि मित्रांनो, इथे येताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. निसर्ग स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. प्लास्टिक किंवा कचरा कुठेही टाकू नका आणि या सुंदर ठिकाणी सौंदर्य जपून ठेवा. देवदर्शन झाले, निसर्गाचा आनंद घेतला आणि आता थोडा वेळ इथले सुंदर व्ह्यूज एन्जॉय करूया. थोडे सांगायचं तर अशा ठिकाणी आल्यानंतर रोजच्या धावपळीचा सगळा थकवा कुठेतरी निघून जातो. फक्त शांत बसायचं, आजूबाजूचा निसर्ग पाहायचा आणि हा सुंदर क्षण मनापासून अनुभवायचा. जर तुम्हाला इथे पुण्याजवळ एखादा शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जायचं असेल तर कोंडेश्वर मंदिर तुमच्या लिस्टमध्ये नक्कीच ठेवा. आजचा छोटासा प्रवास आणि कोंडेश्वर मंदिराचा सुंदर अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. अशा सुंदर ठिकाणाचे ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि फिरत राहा. थँक्यू सो मच.